नमस्कार. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. आज आपण एंजल नंबर बघणार आहे आणि युनिवर्स आपल्याला काय संकेत देतात याविषयी मी बोलणार आहे. भरपूर वेळा होतं ना, तुम्ही भरपूर काही विशेष मागत आहे, पण तुमची ती विश पूर्ण होत नाही. खूप सुंदर घर पाहिजे, गाडी पाहिजे, रिलेशनशिप चांगलं पाहिजे, स्वतःमध्ये बदल पाहिजे, आकर्षकता आणायची आहे. मग काय करायला पाहिजे? 1 जानेवारीपासून आपल्याला अफर्मेशन म्हणणं सुरू करायचं आहे. तुम्ही दिवसभरमध्ये जे बोलता ना, तसंच तुमच्यासोबत होतं. म्हणून मी नेहमी सांगते की पॉझिटिव्ह बोला, म्हणजे तुमच्यासोबत पॉझिटिव्ह होणार. आता काय अफर्मेशन असेल, जसं घडीमधला टायमिंग दुपारी 3, 6 आणि 9. दुपारी 3 वाजले, लगेच तुमचं घडीकडे लक्ष गेलं तर तुमची अफर्मेशन 11 वेळा बोलायची. आय एम हॅपी, आय एम हॅपी, आय एम हॅपी, जे पण असेल ती. संध्याकाळी 6 वाजले, लगेच क्लिक होतं माइंडला, तेव्हा पण आपली अफर्मेशन 11-21 वेळा म्हणायची. आणि रात्री 9 वाजता. हे स्विच वर्ड असतात. जेव्हा तुम्ही त्या टायमिंगवरती तुमची जी पण विशेष म्हणत आहे ती पूर्ण होतं. आणि त्याच टाईमला युनिव्हर्सला म्हणायचं की हे दिव्य शक्ती, हे युनिव्हर्स, थँक यू सो मच. 3 वेळा थँक यू म्हणायचं आहे. ज्या प्रकारे तुम्ही रोज ही अफर्मेशन म्हणणार, तुम्हाला घटित होताना दिसेल. वाटलं तर तुम्ही डायरीवरती लिहू पण शकता. फक्त घडीवर लक्ष ठेवायचं की अचानक 3 वाजले, बघितलं. अचानक 6 वाजत आहेत, 9 वाजले. पटकन आपल्या माइंडला कळलं पाहिजे की आपल्याला आता युनिव्हर्सला हॅलो हाय बाय करायचं आहे.